महाराष्ट्राचा आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज तथा या महापालिकेचं पूर्वीच्या नगरपालिकेचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलंय आणि ज्यांनी या राज्याला या देशाला समतेचा विचार दिलाय असे राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून या प्रेस कॉन्फरन्सला मी सामोरं जातोय। उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनस्वी स्वागत। इथे ऍक्च्युली कार्यकर्त्यांना कोणाला सांगितलं नव्हतं, पण ते कसे आले त्याची काही कल्पना नाही, पण जे आले त्यांचे सुद्धा मनस्वी आभार। 10 जून 1999 साली या देशातले मागचे 60 वर्ष ज्यांनी कायम लोकांच्या हृदयावर राज्य केलं असे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हाकेला हो देत लाखो लोक, मी म्हणणार करोडो लोक, करोडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहभागी झाले। त्याच्यापैकी मी एक होतो, याचा मला कायम अभिमान राहील। पवार साहेबांवर नितांत प्रेम, पवार साहेबांवर नितांत श्रद्धा, पवार साहेबांवर नितांत विश्वास कालही होता, आजही आहे आणि उद्या सुद्धा राहील। 26 वर्ष 6 महिने 14 दिवस मला पवार साहेबांच्या पक्षामध्ये राहता आलं, पक्षाकडून वेगवेगळ्या कामाची संधी मिळाली। हा माझ्या मी आयुष्याचा खूप मोठा ठेवा समजतो। पवार साहेबांच्या आशीर्वादाने ज्या काळात या शहरामध्ये या शहराचं एकूण सगळं कामकाज सांभाळणारे किंवा ज्याचं नेतृत्व होतं ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली, मधल्या काळामध्ये माननीय माझ्या नेत्या, लाडक्या नेत्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली मला कामकाज करायची संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सरचिटणीस पदापासून अध्यक्ष पदापर्यंतची मिळालेली पदं, पीएमटी सदस्य पदापासून नगरसेवक, महापौर म्हणून मिळाली पदं ही माझ्या पक्षामुळे, माननीय पवार साहेब, माननीय अजितदादा, माननीय सुप्रियाताई सुळे, मधल्या काळातले सगळे शहराध्यक्ष, माननीय शांतीलाल काका सुरतवाला, स्वर्गीय प्रकाशरावजी ढेरे, माननीय रवींद्रजी माळवतकर, माननीय अण्णासाहेब थोरात, माननीय जयदेवरावजी गायकवाड, माननीय वंदनाताई चव्हाण यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने, यांच्या सगळ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मला ही मिळाली। अर्थात पक्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामकाज केलं याची चांगल्या पद्धतीने नोंद घेऊन या ठिकाणी त्यांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांच्या कायम ऋणी राहील हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो। मला जी संधी काम करण्याची मिळाली ती पक्षामुळे तर मिळालीच, पण मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तो वानवडी परिसर असेल, वानवडी प्रभाग असेल, माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ असेल आणि पुणे शहरातल्या नागरिकांनी माझ्या प्रत्येक कृतीला, माझ्या प्रत्येक कामाला दाद दिली आणि म्हणून ती दाद भरभरून मिळाल्यामुळं कायम या ठिकाणी पुणेकरांच्या, महाराष्ट्रातल्या हिताच्या नागरिक म्हणजे जे काही प्रश्न आहेत चांगले झाले तर चांगल्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात झालं, पुणेकरांच्या हिताच्या विरोधात झालं, त्यासाठी मला रस्त्यावर यावं लागलं, कारण की ते पुणेकरांची भावना होती। त्याच्यामध्ये माझा वैयक्तिक कुठल्या सरकारवर, कुठल्या पक्षावर, कुठल्या नेत्यावर या ठिकाणी रागलोभ नव्हता आणि उद्याही नसेल। या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या आयुष्यात खूप खडतर प्रसंग मला सामोरं जावं लागलं, पण सगळ्याच माझ्या पक्षातल्या कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे भक्कम मनाने पाठिंबा मला देऊन माझ्या पाठीशी राहिले। मी सर्वप्रथम माझे नेते ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, ज्यांचा सहवास मिळाला, ते आदरणीय श्रद्धेय पवार साहेब, आदरणीय अजितदादा आणि आदरणीय माझ्या मोठ्या भगिनी आणि या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ सुप्रियाताई सुळे यांचे मनस्वी आभार मानतो। माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखाच्या घटनेमध्ये त्यांचं मला पाठबळ मिळालं, किंबहुना अशा प्रकारचे आशीर्वाद मिळाले। अन्यथा प्रशांत जगताप फार काही मी या ठिकाणी कुठल्या प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आलेला कार्यकर्ता होता, तरी सुद्धा यांनी आशीर्वाद दिले म्हणून मिळाले। राजकीय जीवनामध्ये मी आज वयाच्या 47व्या वर्षी जसं मागे वळून बघतो त्यावेळेस मला पुढचाही भविष्यकाळ या ठिकाणी दिसतो। मी काही कुठला ज्योतिषी नाही, पण प्रत्येक व्यक्ती राजकीय जीवनामध्ये येत असताना काही लोक फॅशन म्हणून येतात तर काही लोक पॅशन म्हणून येतात। फॅशन आणि पॅशनमध्ये फरक आहे। मी राजकीय जीवनामध्ये मला कुठवर जायचं आहे, कधीपर्यंत राजकारणामध्ये कार्यरत राहायचं आहे, कुणासाठी कार्यरत राहायचं आहे, काय प्रश्न घेऊन मला पुढं या ठिकाणी नका या ठिकाणी लोकांची सेवा करायची, हा दृष्टिकोन कायम डोळ्यासमोर ठेवलाय। फक्त पद भूषवायचंय, नगरसेवकच व्हायचंय, मग ती कुठल्याही पक्षाकडून व्हायचंय, कसल्याही परिस्थितीत व्हायचंय, पैसे देऊन व्हायचंय असं मानणारे मी कार्यकर्ता नाही।
राजकीय जीवनातली एखादा पराभव किंवा विजय याच्यानी हुरळून जाणारा मी कार्यकर्ता नाही. म्हणजे अमुक एखाद्या निवडणुकीमध्ये अमुक एक पक्षाकडून लढलं म्हणजे पराभव झाला म्हणजे आपलं आयुष्य बर्बाद होईल किंवा संपेल अशी एन्झायटी किंवा भीती बाळगणारा मी कार्यकर्ता नाही. त्यामुळे एखाद्या निवडणुकीत कुठल्याही निवडणुकीत मागच्या वर्षी माझा हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला तरी सुद्धा माझ्या हडपसर मधल्या नागरिकांवर मतदारांवरचा प्रचंड अभिमान आहे की राज्यातले जे काय 4-4.5 हजार उमेदवार पराभूत झालेत विरोधी पक्षाचे सगळे किंवा अगदी भाजपचे सुद्धा, त्याच्यामध्ये या ठिकाणी सर्वोच्च आकडा पराभूत उमेदवारांमधल्या पहिल्या 2-3 मध्ये मी आहे. 1,27,668 मतदारांनी मला या ठिकाणी मतदान केले, भरभरून केले. कार्यकर्त्यांची एक फौज या ठिकाणी त्यासाठी माझ्यासाठी राबली, अर्थात पक्षासाठी राबली, माझ्यासाठी नाही. कारण मी पवार साहेबांचा उमेदवार होतो. शहरात खूप चांगल्या पद्धतीने संघटन बांधण्यामध्ये मला यश आलं. सर्वोच्च नेते असतील, शहर स्तरावरचे नेते असतील, पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मला पाठबळ मिळालं, सहकार्य मिळालं म्हणून मी करू शकलो. मी हा शब्द नाही, त्यामुळे माझ्यामध्ये मीपणा दिसून हे माझं प्रामाणिकपणे प्रांजळ मत आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप छान कष्ट घेतले. त्याच्यामुळे एक पुण्याचं सर्वोत्तम युनिट आहे असा मेसेज राज्याला गेला. त्याच्यामुळे हे यश माझं नाही तर कार्यकर्त्यांचं आणि पार्टीचं आहे. अशा सगळ्या प्रसंगामध्ये मागच्या 10-20 दिवसामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. पार्टी निवडणूक कशी लढवेल, काय लढवेल या संदर्भात मी पूर्वतयारी केली होती. अर्थात मी एकट्याने नाही, सगळ्यांनी म्हणून केली होती, अगदी जाहीरनाम्यापर्यंत केलेली होती. या सगळ्या गोष्टी होत असताना बऱ्याच अफवांना या ठिकाणी उधाण आलं आणि त्याच्यामुळे माझ्यासारखा मी जो कार्यकर्ता आहे तो थोडा व्यथित झाला होता. नेत्यांवर नाही, पक्षावर नाही, पण मग आपण नेमकी काय भूमिका घ्यायची, आपला प्रवास कसा असेल पुढचा, या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये प्रचंड द्वंद्व, प्रचंड ट्विस्ट किंवा एकूणच विचारांची घालमेल चालू होती. आणि घालमेल जास्त वेळ राहू नये असं मला वाटतं, कारण की मी कुठला व्यसनाधीन माणूस नाही. त्याच्यामुळे आपण एखाद्या घालमेल कुठल्या तरी प्रकारे थांबू शकतो. अशा प्रकारे माझा तो तसा छंद नाही किंवा माझा तो स्वभाव नाही. त्याच्यामुळं ही घालमेल आपल्या आणि आपल्या कार्यकर्त्याच्या आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यावर, कुटुंबावर या ठिकाणी येऊन उलटली तर आपण आपलं आयुष्य खराब करून घेऊ का काय, अशा प्रकारचं कदाचित नाही का आपल्या शरीरावरती बेतू शकतं किंवा मानसिक आघात होऊ शकतो. अशा प्रकारचं कुठलंही द्वंद्व हे बराच काळ या ठिकाणी अडकून ठेवू नये असं माझ्यासारख्याला वाटलं. आणि म्हणून सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून त्याचबरोबर संविधानाच्या लढाईतले मधल्या काळातले आलेले सगळे संघर्ष हे डोळ्यासमोर ठेवून माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा, प्राथमिक आणि क्रियाशील सदस्य पदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे. मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही. मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं, मी या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल. त्याच्यामुळे माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, मी या ठिकाणी हा राजीनामा मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांना, जे माझे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांना मेल केलेला आहे. आत्ताच एक 5 मिनिटापूर्वी मी राजीनामा ट्विट सुद्धा केलेला आहे. आणि मी आता काय घेऊन चाललोय तर मी तुम्हाला सांगू इच्छितोय की मी हे घेऊन चाललोय, यांचा आशीर्वाद, यांचा प्रेम, यांचा विश्वास घेऊन चाललोय. माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील की मी राजीनामा देतोय, पक्षातून बाहेर पडतोय म्हणून प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झटका दिला किंवा या ठिकाणी नेत्यांचं ऐकलं नाही, मग सुप्रियाताईंना काय किंवा पार्टीला काय आव्हान देणार का, असं प्लीज करू नका. माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे. बातम्या होत असतात, बातम्या नका चालत असतात, पण त्या बातम्यांमध्ये 26.5 वर्षाचा मिळालेला विश्वास, 26.5 वर्षाचा मिळालेला पाठिंबा हा जाऊ नये. काही लोक माझ्या पार्टीतले गोड बोलून बीजेपी मध्ये गेलेले आहेत, काही माझ्या पार्टीतले नेते इतर पक्षामध्ये गेलेत आणि त्याच्यामुळे तिथं कुठेही उभा दावा राहिला नाही. मी मात्र पार्टीला अंधारात न ठेवता बाहेर पडतोय. अशा परिस्थितीमध्ये यांचं मिळालेलं प्रेम मला गमवायचं नाहीये. शेवटी 2-4 पार्टीतली मंडळी एकमेकांसमोर ठाकतात, त्यांचे नंतर पण रिलेशन खूप चांगले राहतात. आणि मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये पुणेकरांच्या प्रश्नासाठी मी मान्य पवार साहेबांकडे, मान्य सुप्रियाताईंकडे एक नका पक्षप्रमुख म्हणून, मी त्या पक्षात नाही पण एका पक्षाचे प्रमुख म्हणून गेल्यानंतर माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता असू नये
अशी माझी आपल्याला कळकळीची नम्रतेची विनंती राहील. मी आताही आल्यानंतर मला तिथं असलेले कार्यकर्ते अनपेक्षित होते, कारण की पार्टी कार्यालयामध्ये मान्य सुप्रियाताई सुळे ह्या उपस्थित होत्या. त्यामुळे कार्यकर्ते तिथं असल्यामुळं मी मुद्दामच महापालिकेच्या या दालनामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. पण मला असं वाटतं की हे सगळं होत असताना आपण माझ्या विनंतीचा सन्मान ठेवताल, आपण या विनंतीचा सन्मान ठेवत असताना म्हणजे हे ठिकाणच ठरलेलं नव्हतं, हे अनपेक्षित ठिकाण आहे. पत्रकारांचे खूप फोन आले, तुम्ही इथंच बोलायला या, अन्यथा मी त्या ठिकाणी पार्टी कार्यालयात येऊनच बोलणार होतो. तर माझी तुम्हाला नम्रतेची विनंती राहील, आज मी या ठिकाणी राजीनामा माझा जाहीर करतोय. हा कुठलाही राजकीय निर्णय नाही, याचे कुठलेही राजकीय दुर्गामी परिणाम किंवा याच्यातून काय लाभ पदरात पाडून घेण्याचा माझा विषय नाही. आजची पत्रकार परिषद सुद्धा ही काय नियोजित नव्हती, हे महापालिकेचं ठिकाण सुद्धा सुनियोजित नव्हतं. मी पार्टी कार्यालयात येत होतो, पण माझे स्वतःचे एथिक्स असे समजले मी की ज्या पार्टीचा आपण राजीनामा देतोय त्या पार्टी कार्यालयात आपण जाऊ नये. जरी त्याचं रजिस्ट्रेशन माझ्या नावाने असलं तरी मूळ मालक आणि इथून पुढे मान्य सुप्रियाताई सुळे किंवा पक्षाचे पक्षाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब हे त्या संदर्भामध्ये योग्य ते त्या ठिकाणी निर्णय घेतील. त्या पार्टी कार्यालयावर माझा दावा नव्हता, नाही आणि उद्या सुद्धा नसेल. त्याच्यामुळं इथून बाहेर पडताना माझ्यातला कुठलाही कार्यकर्त्यांना मी विनंती केली की कुणीही पक्षाच्या नेत्यांबद्दल, पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाच्या भूमिकेबद्दल कुणीही टीका करणार नाही. भूमिका काय ते मला माहितीच नाही. फक्त आज मी सद्विवेक बुद्धीला जागृत होऊन या ठिकाणी राजीनामा देऊन बाहेर पडतो. चर्चा केली आणि ते तुमच्या सगळे जे काही अटी होत्या त्या सगळ्या मान्य केल्या आणि तरीही त्या म्हणाल्या की मी काही निर्णय घेणार नाही, पवार साहेब घेणार. तर तुम्ही पवार साहेबांची का नाही चर्चा केली? असं आहे की मधल्या काळात मी सगळ्यांच्या भेटी घेतल्या. मी कालही सांगितलं की माझ्या नेत्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे, माझे प्रांताध्यक्ष मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांनी मला प्रचंड वेळ दिला. 3 तासापेक्षा आमची जास्त वेळ बैठक झाली, त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील. परवा सिल्वर ओकला पवार साहेबांच्या निवासस्थानी मान्य सुप्रियाताई सुळे, मान्य जयंतरावजी पाटील साहेब, मान्य शशिकांतजी शिंदे साहेब, मान्य रोहितदादा पवार हे त्या ठिकाणी त्यांनी माझ्याशी चर्चा केली 2 तास. त्याबद्दल त्यांचा मी कायम ऋणी राहील. काही गोष्टी अशा असतात म्हणजे मी माझे एथिक्स मी नक्की पाळेल. आज उद्या परवा कधीही माझ्या नेत्यांमध्ये माझ्यामध्ये काय चर्चा झाली, कुठल्या प्रकारे चर्चा झाली, त्याच्यामुळे त्याची कधीही मी वाच्यता करणार नाही. काही गोष्टी शेवटी मी कुटुंब म्हणून त्याच्यामध्ये राहिले. राष्ट्रवादी एक मोठा परिवार आहे आणि मला असं वाटतं की त्या परिवारामध्ये आपण परत कधीच कटुता येणार नाही याची मी काळजी घेईल. माझा उद्याचा राजकीय प्रवास काही जरी असला तरी मी ईश्वर साक्ष सांगतो की सन्मान्य पवार साहेब, सन्मान्य सुप्रियाताई सुळे, सन्मान्य अजितदादा या माझ्या पार्टीतल्या कुठल्याही नेत्यांबद्दल, पदाधिकारी, कार्यकर्त्यांबद्दल माझा आक्षेप नसेल. हा माझा ठाम कुठलाही पर्याय निवडला नाही. आता पर्याय न निवडण्यामागचं कारण हेच आहे की प्रशांत जगतापनी कुणाशी तरी संधान बांधलं होतं आणि संधान बांधल्यामुळे प्रशांत जगतापनी राजीनामा दिला. हा आक्षेप माझ्यावर नको. सर्वप्रथम मी आज राजीनामा दिल्यानंतर आज आणि उद्या माझ्या वानवडीतल्या नागरिकांची, ज्या प्रभागातून मी निवडणूक लढवणार आहे तिथल्या नागरिकांचं एकूणच मत विचारात घेणार आहे. ते ज्या बाजूने असेल ते त्या बाजूने असेल, पण मला खात्री आहे की ते मत निश्चित या ठिकाणी सरकारच्या बाजूने नसेल. कारण की सरकारचा पाहिलेला फजितीचा कारभार हे वानवडीकरांना सुद्धा भोवलेला आहे. त्याच्यामुळे मी या ठिकाणी जो निर्णय घेईल त्या माझ्या सद्विवेक बुद्धीला जागृत होऊन आणि माझ्या वानवडीकर नागरिक जे म्हणतात, ज्यांनी प्रशांत जगतापला कालपर्यंत 4 निवडणुकांमध्ये मतदान केलं, उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत, तेच माझे केंद्रबिंदू राहतील. माझे सहकारी आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने त्यांचा या ठिकाणी माझ्या संदर्भामध्ये निर्णय सांगतील तो माझा निर्णय नक्की असेल. दादा, राजीनामा देण्याचं कारण काय आहे तुमचं? एकीकडे सुप्रिया सुळे असं म्हणतात की अजित पवार यांच्यासोबत जाण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, तरी सुद्धा असं आहे. मी पहिले सुरुवातीला सांगितलं, राजीनामा मी हा सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून करतोय. त्याच्यामध्ये कुठेही पक्षाने अमुक काहीतरी केलं, पक्षाने तमुक काय केलं म्हणून मला या संदर्भात कुठले भाष्य करायचं नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये मान्य सुप्रियाताई सुळेंनी माझं म्हणणं ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल मी त्यांचा त्रिवार आभार मानतो. पण हे होत असताना आज माझ्या ज्या सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून जे काय माझं मत माझ्या लक्षात आलं त्याला अनुसरून मी निर्णय घेतला. काय झालं?
असं काय घडलं? मी याच्या आधी वारंवार म्हणत होता अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी पक्ष गेला तर मी राजीनामा देणार, राजकारण थांबवणार. तेच कारण आहे का याला? असं आहे, याच्यातून कुठलाच अर्थ काढू नये. मी पुन्हा एकदा माझ्या पत्रकार मित्रांना विनंती करतो, मला स्वतःला एक कुटुंब आहे, मला स्वतःला एक राजकीय नका पुढचा प्रवास किंवा आयुष्य आहे. मला कृपया करून मधल्या काळापासून म्हणजे मागच्या 2.5 वर्षापूर्वी मी जे साहेबांसाठी थांबलो, म्हणजे या पार्टीत थांबलो, ते फक्त 2च कारणं होती. एक, माझं आज एक ठाम मत आहे की शतकामध्ये एक मोठा नेता जन्माला येतो ज्याचा जो लोकनेता होतो ते माझं श्रद्धास्थान आदरणीय पवार साहेब. हे यांच्या पुढच्या लढाईमध्ये त्यांच्या आपण इमानीद्वारे साथ द्यावी हा उद्देश होता. याचबरोबर मी ज्या परिसरातून जन्माला आलो, वाढलो, राजकारणातलं प्रतिनिधित्व मिळालं, तो भाग हा सगळ्या सामाजिक जाती धर्मांचा आहे. त्याच्यामुळं पुरोगामी सामाजिक ऐक्याची चळवळ पवारसाहेब चालवतायत, आजही चालवतायत. त्याच्यामुळं त्या विचारधारेच्यासाठी आपण पवारसाहेबांची साथ द्यायची हा निर्णय होता. आणि त्यामुळे मी आज हे सगळं होत असताना कुठेतरी माझ्या मनाला काहीतरी वाईट वाटलं किंवा पक्षाचं काय धोरण चुकतंय असं माझं बिलकुल मत नाहीये. पक्षाच्या भूमिकेवर असतो. प्रशांत जगताप सारखे हजारो लाखो कार्यकर्ते येतात काय जातात काय, पक्ष कुठला थांबत नाही. त्याच्यामुळं हा निर्णय पक्ष नेतृत्वाच्या विरोधात नाही, हा निर्णय पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात नाही, हा निर्णय पक्षाच्या उद्याच्या प्रवासाच्या विरोधात नाही. सगळ्यामध्ये प्रशांत जगताप एकटे पडलेत का? कारण सगळे तिकडे दिसतात, प्रशांत जगताप असं म्हणून मी म्हटलं की राजकारणामध्ये कधी पण ऐका दादा, प्रश्न. 2 ठाकरे बंधू आज एकत्र आलेले आहेत, 2 राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. तुमच्या पक्षातले बहुतांश कार्यकर्ते हे तत्व साहेबांसाठी थोडं तत्व बाजूला ठेवून एकत्र याच्या विचारात होते. मग तुम्ही अशा वेळेस पक्ष अडचणीत असताना पक्षाला सोडून जाण्याचा, पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न काय केलेला आहे? मी पक्षाला बिलकुल अडचणीत आणत नाही. हा पहिला भाग. माझा विषय असा आहे की माझा पक्ष हा लोकशाही मानतो आणि मी सुद्धा लोकशाही मानूनच या ठिकाणी लोकशाहीसाठी रस्त्यावर उतरत असतो. लोकशाहीमध्ये मला माझा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. याच्यामध्ये मी काय कुठं कार्यकर्ते घेऊन पार्टी फोडून चाललोय या पार्टीच्या विरोधात उमेदवार करतोय अशाला बिलकुल भाग नाही. शेवटी हडपसर मतदारसंघातल्या माझ्या ज्या 1,27,668 लोकांनी मला मतदान केलंय, त्यांनी एका पक्षाच्या विरोधात मला मतदान केलंय. तिथल्या नागरिकांच्या नजरेमध्ये मी विलन ठरू नये. ज्या कार्यकर्त्यांनी आर्थिक रसद नसताना, राजकीय रसद नसताना सुद्धा या ठिकाणी पवारसाहेबांच्या प्रेमापोटी माझ्या पाठीमागं पाठबळ उभं केलं, त्यांच्या संदर्भामध्ये पण माझी अडचण होऊ नये म्हणूनचा हा माझा निर्णय. मी पुन्हा एकदा सांगतो, हा पार्टीच्या विरोधातला माझा निर्णय नाही, हा पक्ष नेतृत्वाच्या विरोधातला माझा हा निर्णय नाही. तिसरा विषय जे नाही का आमच्या एका भगिनीने जो विचारला त्याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, मला एक कुटुंब आहे आणि माझा पुढचा राजकीय फ्युचर आहे. कृपया हा वाद प्रशांत जगताप विरुद्ध अजितदादा असा लावू नका. मी त्यावेळेस पण सन्माननीय अजितदादांना सोडून इकडे का राहिलो? फक्त पवारसाहेबांच्या प्रेमापोटी, श्रद्धेपोटी. अजितदादांचं मला असं वाटतं की मी पक्षाला अडचणीत टाकतो असं बिलकुल अर्थ काढू नका. पक्ष माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. पक्षाकडे लाखो कार्यकर्त्यांची फौज आहे. प्रशांत जगताप 100% शून्य आहे. तो शून्य पार्टीनेच नका 100 केला आणि माझ्या भागातल्या नागरिकांनी केला. त्याच्यामुळे एकीकडे मला बॅलन्स राखायचा आहे. माझ्या भागातल्या नागरिकांना सुद्धा या ठिकाणी प्रशांत जगताप या ठिकाणी एक अमुक भूमिका आमच्याकडे समोर घेऊन आला. आम्हाला खूप नका या ठिकाणी प्रलोभन किंवा नका या ठिकाणी प्रेशर असताना सुद्धा आम्ही प्रशांत जगतापला मतदान केलं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला मतदान केलं. प्रशांत जगताप असं बदलला अशा प्रकारची भूमिका अमोल मिटकरी त्यांनी तर म्हणलं की जर का एवढीच खुमखुमी आहे प्रशांत जगताप यांना तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा, असं काही करणार आहेत का प्रशांत जगताप? असं आहे की मी विचारधारा मान्य करून लोकांच्या मतदानावर निवडून आलेला प्रतिनिधी, या ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कामकाज केलं त्या पालिकेचा नगरसेवक व्हायची मला संधी मिळाली. अमोल मिटकरी सारख्या विदूषक आणि फुटकळ नका आमदाराच्या नका बोलण्यावर मी काय भाष्य करणार नाही. ज्यांची पात्रता महापालिका या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये निवडून द्यायची लायकी नाही त्यांच्यावर मी काय बोलावं. या ठिकाणी मी आजही सांगतोय आणि माझा आजही स्पष्ट मत आहे, अमोल मिटकरी हा तडजोड करणारा फुटकळ आणि विदुषी नका माणूस आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे हे सगळं होत असताना मी माझी कुणाबरोबरही कॉम्प्रोमाइजिंग नाही. मला त्यांच्यावर भाष्य पण करायचं नाही. जे निवडून आले असेल त्यांनी या संदर्भात तुम्ही सोयीस्कर का तत्वांचं बोलता, मुळात ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्वांबद्दल बोलताय तर वेळोवेळी ह्याच महापालिकेत जिथं तुम्ही राहिलात त्याच भाजप शिवसेनेबरोबर तुम्ही पुणे पॅटर्न केला. तेच साहेब होते, तेच नेते होते आणि आज तुम्ही एकटेच ते तत्व सांगताय.
असं आहे. तुम्हाला कुठं गल्लत झाल्यासारखं वाटतं? बिलकुल नाही. एक मी मुळात तिथे सांगतो, या महापालिकेत मला नगर पीएमटीचा सदस्य व्हायची संधी मिळाली त्यावेळेस काँग्रेस बरोबर इथं पार्टी सत्तेमध्ये होती. काँग्रेसचा महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपमहापौर. नंतर जो पुणे पॅटर्न तुम्ही म्हणताय त्यावेळेस मी सामान्यच कार्यकर्ता होतो, निर्णय प्रक्रियेत नव्हतो. माझ्या आई निवडून आल्यानंतर पुणे पॅटर्न झाला होता, त्यावेळेस मी सभागृहातला कुठलाही सदस्य नव्हतो. मी ज्यावेळेस नगरसेवक म्हणून 2012ला निवडून आलो त्या क्षणापासून 2017-22च्या एकूण या 10 वर्षाच्या टेन्युअरमध्ये आमची आघाडी या सभागृहामध्ये काँग्रेस बरोबर राहील. म्हणजे 12 साली निवडून आल्यानंतर पूर्ण 5 वर्ष आम्ही काँग्रेस बरोबरच नाही का आघाडी केली आणि मला महापौर पदाची संधी मिळाली. 1 मिनिट. आणि 17 ते 22 मध्ये विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे होतं. त्यावेळेस सुद्धा आम्ही पालिकेत काँग्रेस आम्ही मिळूनच या ठिकाणी बीजेपीच्या विरोधात लढा दिला. दादा, तरी तुमच्याच पक्षाने भाजपचा स्थायी समिती अध्यक्ष बसवला, त्यावेळेस तुम्ही काम केलं त्यांच्या बरोबर. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जी घटनाक्रम सांगताय 11-12चा, जस गणेश बेडकर हे चेअरमन झाले त्यावेळेस त्यांना मतदान करायला माझी आई स्टँडिंग कमिटी मेंबर पण नव्हती. मी पालिकेतला सभागृहातला नगरसेवक पण नव्हतो. तुम्ही जे सांगताय एका तरुण काळामध्ये ज्यावेळेस माझं 29, 30, 31 वय असेल त्या काळामध्ये पार्टीच्या निर्णयाच्या संदर्भात मला आजही त्या मागे वळून बघताना मला पार्टीच्या त्या निर्णयावर संदर्भात पण काही टिप्पणी करायची नाही. माझी तुम्हाला नम्र विनंती राहील, माझे आणि एकूणच आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई सुळे किंवा राष्ट्रवादी परिवाराचे या ठिकाणी कुठं वितृष्ट होणार नाही असे प्रश्न विचारू नयेत. शेवटी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उद्या राजकीय कारकिर्दी वैयक्तिक जीवन आहे, त्याच्यामुळं अशा प्रकारे मी माझे पथ्यपाणी नक्की पाळेल. या ठिकाणी मी 2025-26 पुणे महापालिकेची निवडणूक लढणार आहे. मी पार्टीतल्या राजीनामा दिलेला आहे, पण आता तेच काँग्रेस दादांसोबत नव्या पुणे पॅटर्न मध्ये जाण्याची चर्चा आहेत. तुमच्या समोर पर्याय काय? असं आहे, काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे. मी आज माझ्या पक्षातून बाहेर पडत असताना कुठल्याही पक्षाशी संधान साधलेलं आहे, कुठल्या पक्षाबरोबर बोलणी सुद्धा झालेली नाही. त्यामुळे अमुक पक्ष राजकारणामध्ये इफ अँड बट जर तरला काय फार काय महत्व नसतं. उद्याच्या काळामध्ये माझा निवडणुकीचा फॉर्म हा मी 30 तारखेला भरणार आहे. अजून माझा कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जाण्याचा निर्णय नाही. मी जे काय माझ्या प्रभागामध्ये मागचे 2 दिवस नाही का, म्हणजे काल परवा मुंबईतून आल्यानंतर किंवा काल जो सर्व्हे लावलेला आहे किंवा लोकांचा जन्म जाणून घेतोय, मी स्वतः लोकांच्या घरोघरी जाणार आहे, माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. त्याच्यानंतर योग्य तो निर्णय होईल. उद्या कदाचित ना का या ठिकाणी मी दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी फिसकटली तर तुम्ही परत थांबणार का पक्षात? असं आहे की एकदा आपण राजकीय निर्णय जाहीर केल्यानंतर जर तरची शक्यता ठेवू नये. त्याच्यामुळे मी आज बाहेर पडतोय. दादा, सुप्रिया सुळे असं म्हणतात, सुप्रिया सुळे असं म्हणतात की तुम्ही तुमच्या या सगळ्या तुमची जी काही नाराजी ही टीम तुम्ही म्हणताय की मी शहराध्यक्ष म्हणून टीम उभी केली, ही टीम माझी नाही, तर ही पवार साहेबांची. माझ्यासारख्याची ती पात्रता नाही, माझ्यासारखीची पात्रता नाही की एक शहराध्यक्ष पक्षाला अडचणी सोडून जातो आणि प्रत्येक जण पक्ष सोडताना हीच भाषा बोलतो. सुरुवातीला तुमच्या धंद्यात फरक काय मग? असं आहे की जे केलेत त्यांनी थेट नाही नेत्यांशी भेटून नाही बीजेपी मध्ये गेले. मी तसा नाही. कालही तुम्ही भेटला होता सुप्रिया सुळेंना. दादा, तुम्ही काल सुप्रिया सुळेंना भेटलेला होता. मी भेटलेला होता. मी ताईंच्या तोडगा निघाला नाही काय का? सांगितलं, 4 तास तुम्ही कुठल्याही प्रकारची कटुता नव्हता. मी ताईंचे आशीर्वाद घेऊन बाहेर निघालो. नाही, पण तुम्ही सांगितलं नाही का त्यांना? महापालिकेची ताईने निवडणूक तुम्हाला लढवणार काय आहात. सांगितलं? तुमच्या विरोधात जर का शरदचंद्र पवार पक्षांच्या उमेदवार असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचा असं उमेदवार आहे, आला तर त्याच्या विरोधात तुम्ही माझी लढणार आहात. पार्टी माझ्या विरोधात उमेदवार नक्की देऊ शकते, कारण की लोकशाही आहे. त्यांनी दिला तर शेवटी खिलाडी वृत्तीने मला निवडणूक तर मला लढायची का, तर मी लढणार आहे. माझ्या विरोधात कुणी उमेदवार येऊ, एक्स येऊ, वाय येऊ किंवा कोणी येऊ, शेवटी मला निवडणूक लढवावी लागणार आहे. पक्ष लढणार आहे का? नाहीयेत, विशाल तांबे निवडणूक लढवणार नाहीयेत. अशा काळात मी पवार साहेबांनी एकटं टाकलं असं वाटत नाही का? मला असं वाटतं की सन्मान्य पवार साहेब हे माझं दैवत होतं, श्रद्धास्थान होतं आणि कायम राहील. एखादी निवडणूक किंवा अशा प्रकारे नका राजकारणामध्ये घडलेल्या घडामोडी कुणावरची श्रद्धा कधी कमी करत नसतात. आता राहिला विषय, तुम्ही कोण कोण पार्टी सोडून गेले बोलताय. ज्या क्षणी मी पार्टीचा राजीनामा 6 वाजून 1 मिनिटांनी ट्विट केलाय, त्याच्यानंतर पार्टीच्या पॉलिसीच्या विरोधात म्हणजे पार्टीच्या पॉलिसी कोण आले कोण गेले याच्याबद्दलची जाहीर वाच्यता किंवा कुठला खासगी सुद्धा वाच्यता करण्याचा मला नैतिक अधिकार नाही. त्याच्यामुळे पार्टीमध्ये कोण येतंय कोण जातंय या पार्टी कुणावर निवडणूक लढवणार आहे याच्यावर मी पुढे सुद्धा कुठलंही भाष्य करणार नाही. मी आपल्या साक्षीने सांगू इच्छितो, मी कुठल्याही कार्यकर्त्यांना फोडाफोडी करणार नाही.
कुठल्याही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माझ्यासाठी पार्टी सोडू नये. त्यांनी आदरणीय साहेबांची ताईंची इमानीद्वारे साथ द्यावी. कारण की उद्या या सगळ्या संदर्भामध्ये शेवटी प्रत्येकाला तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण मला पक्षाचं आणि माझ्या कुठल्याही राजकीय नेता जे काही सहकारी आहेत त्यांचं कुणाचंही नुकसान करायचं नाही. तुम्ही आता निवडणूक लढताना दादा, तुम्ही निवडणूक लढताना आता तुम्ही म्हणताय कार्यकर्ते जे ते सोडू नका, तर 2026ची 25ची ही निवडणूक पण तुम्ही लढवताय, पक्ष अजून तुम्ही निश्चित केलं नाही असं सांगताय. मग नेमकं सामोरं कसं जाणार? असं आहे की राजकीय जीवनामध्ये जिथं आपण ज्या भागाने आपल्याला संधी दिली त्या नागरिकांचं मत विचारात घेऊनच पुढे जायचं असतं. मी आज नाही का पक्षातून राजीनामा दिल्यानंतर मी कुठल्या प्लॅटफॉर्मवर उद्या अपक्ष म्हणून सुद्धा निवडणूक लढवता येते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असं आहे, जर तुमच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठल्या दोन्हीपैकी कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आला तर त्याच्यावर तुम्ही निवडणूक लढवणार का? तुतारी विरोधात असं आहे की ज्यावेळेस मी राजीनामा दिलाय आणि निवडणूक लढवणार आहे हे दोन्ही विषय जाहीर केल्यानंतर उद्या डोनाल्ड ट्रम्प सुद्धा माझ्या विरोधात उभी राहू शकतात. मग काय करणार? डोनाल्ड ट्रम्प राहू द्या, काही हरकत नाही. डोनाल्ड ट्रम्प राहू द्या, हरकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस साहेबांचा उमेदवार आणि दादांचा उमेदवार ज्यावर तुम्ही निवडणूक लढवणार का त्याच्या विरोधात? मी निवडणूक लढवणार आहे. पक्षाला मी निवडणूक लढवणार आहे. पक्षाला अडचणी वैचारिक भूमिकेतनं तुम्ही हा राजीनामा दिलेला आहे. पुरोगामी चळवळीचा अशी अवस्था आहे. पवार साहेब ज्यांना लीडर मानलं जातं पुरोगामी, पण त्यांनीच आज दादांसोबत पुन्हा तडजोड केलेली. जी स्पेस आहे ती स्पेस कोण आणि कसं भरून काढणार? आणि असाही तुमच्यावर आरोप होतो की स्पेस बघूनच तुम्ही हा धाडसी निर्णय घेतलेला आहे. मी कुणाच्याही बरोबर संधान साधलेलं नाही. मी कुणाबरोबरही चर्चा केलेली नाही. माझे एथिक्स मला असे सांगत होते की पहिलं आपण राजीनामा देऊन बाहेर पडावं, आपल्या भागातल्या नागरिकांची मतं विचारात घ्यावीत आणि मग पुढचा निर्णय ठरावा. त्या भूमिकेवर मी ठाम आहे. राहता राहिला विषय मला कुणाकुणाचे कॉल्स येऊन गेले, त्याच्यामध्ये मी ते मान्य सुप्रियाताई सुळे आणि मान्य शशिकांत शिंदे साहेब यांना प्रामाणिकपणे सांगितले, कळलं का? पण या सगळ्या संदर्भामध्ये मी भाजपमध्ये भविष्यात कधी जाणार नाही हे मात्र जाहीर करतो. निवडणूक लढवणार पक्ष ठरला नाही ना, अपक्ष निवडणूक कारण निवडणूक लढवणार आहे ठाम आहे. पक्ष ठरला नाही तुम्ही म्हणता अपक्ष लढणार का? राष्ट्रवादी उमेदवार पाडणार का मग? असं आहे की मला निवडणूक लढवत असताना समोर कोण येणार आहे? या ठिकाणी महाभारताच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं की हे अर्जुना समोर कोण उभेत, त्यापेक्षा तू लढाईच्या रणांगणात आहेस आणि लढाई त्यांच्यावर करतोय. ते तुझे नका कोण नात्यातले आहेत बाहेरचे त्याचा विचार किंवा कोणी नका सहकार्य त्याचा फार विचार न करता तुला हे रणांगण नका लढवायचंय, गाजवायचंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं समोरून कोण उमेदवार आहे, माझी लढाई कुठल्या पार्टीच्या विरोधात नाही, माझ्या सहकार्याच्या विरोधात पण नाही. माझी लढाई माझ्या भागातल्या लोकांना एक नका चांगल्या पद्धतीचा आश्वासक चेहरा देणे, त्याचबरोबर माझ्या तिथल्या प्रश्नासाठी जो नका इथल्या सभागृहात येऊन नका भांडेल किंवा संघर्ष करेल याच्यासाठी आहे. आणि मला खात्री आहे की माझ्या भागातला नागरिक माझ्या मागे कुठलाही बॅनर असला तरी माझ्या पाठीशी नक्की उभा राहतो. बहीण भाऊ एकत्र आले तर तुम्हाला आनंद वाटेल का? कारण ज्या कारणामुळे बहीण भावांमध्ये अंतर पडलेलं होतं. मागे पत्रकार संघामध्ये तुम्ही सगळ्या सहकार्याने मला प्रश्न विचारला होता आणि मी तुमचे मनापासून आभार मानतो की तुम्ही तो प्रश्न विचारला. मी एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कर्ता आहे. आजही माझ्या घरामध्ये माझे आई वडील, मी, माझा भाऊ, माझ्या भावाची मिसेस, माझी मिसेस आणि आमच्या दोघांची 4 मुलं राहतात. मला त्याच्यामध्ये सुरेख आनंद मिळतो आणि स्वर्गीय आनंद मिळतो. त्याच्यामुळे मी मागे सांगितलं होतं काही लोकांनी विपर्यास करण्याचा प्रयत्न केला. पवार कुटुंब एकत्रित आलं तर त्याच्यात सगळ्यात जास्त आनंद मला होईल किंवा मी अभिनंदनचं ट्विट करेल. मी मागे सांगितलं होतं की पवार कुटुंब एकत्रित आलं तर त्याच्यासाठी मी 50 होर्डिंग लावेल शहरामध्ये माझ्या खर्चाने. मला आनंद होईल, मला वाईट वाटायचं काही कारण नाही. पण याच्यामध्ये मधल्या काळामध्ये विपर्यास करण्याचा प्रयत्न झाला आणि मला असं वाटतं की मी आजही त्या कुटुंबांनी एकत्रित यावं यासाठी माझ्या शुभेच्छा. कुणी विपर्यास कुणी केला? पुण्यातले जे तुमचे नेते आहेत पक्षातले यांनी विपर्यास होत केला. असतं. आपण एखाद्या गाडीत प्रवास करत असताना गाडीतला एखादा प्रवासी खाली उतरून बाहेर सांगू शकतो की गाडीत अशी चुकीची चर्चा म्हणजे झाली. त्यांच्यामुळे ही वेळ आली का? माझ्यावर कुणामुळे ही कसल्याही युती आघाडीमुळे वेळ आली नाही. मी माझ्या सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून माझ्यामुळे कुणालाही कुठलेही निर्णय घेण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून या ठिकाणी बाहेर पडतो. तडजोडच्या राजकारणात कार्यकर्त्याचा बळी घेतला जातो का? नाही, असं नसतं. कार्यकर्ता तो कुठल्याही विचारचा आहे. जात महत्वाची नसते, धर्म महत्वाचा नसतो, पक्ष संघटन महत्वाचं नसतं. तो कार्यकर्ता तो गरीब असो किंवा श्रीमंत असो तो काय विचार घेऊन घरातून बाहेर पडलाय, त्याचा प्रवास कुठपर्यंत ठरलेला आहे आणि कशासाठी ठरलाय आणि कुणासाठी ठरलाय ते खूप महत्वाचं असतं. आणि माझा प्रवास माझा वानवडीचा प्रभाग असेल, हडपसर विधानसभा मतदारसंघातील माझे नागरिक असतील
ते पुणे शहरातल्या नागरिकांच्या भल्यासाठी होता आहे आणि उद्या सुद्धा राहील. दादा मात्र आता तुमच्या तुमच्या राजीनाम्यानंतर टीममध्ये जेव्हा जे लोकं तुम्ही जी भूमिका मांडली, त्या त्यांची तिकीट भूमिकेमध्ये एक कापली जाऊ चर्चा शकते. सुरू झालेली आहे. राजकारण विचारांचं करायचं की स्वार्थाचं करायचं? मला असं वाटतं की राजकारण आणि समाजकारण या दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत. राजकारण हे समाजाच्या हितासाठी, आपल्या शहराच्या, आपल्या राज्याच्या, आपल्या देशाच्या भल्यासाठीच करायचं असतं. एखादं पद मिळालं नाही म्हणून फार काय फरक पडत नाही. आपली जिवंत असतानाची ओळख आणि आपण या जगातून गेल्यानंतर पुढच्या पिढ्यांसाठी आपली ओळख ही विचारांनी ओळखली जाते. दादा, तुम्ही अपक्ष म्हणून काय कुठल्या पक्षात चालतो तुमचा निर्णय आहे, पण तुमच्या मागे जे कार्यकर्ते आहेत, तुम्ही शहराध्यक्ष म्हणून उभा केलेत, त्यांचं पुढं काय? कारण उद्या पुढे जाऊन तुमच्या मागे राहिले म्हणून त्यांचं तिकीट कापलं असं आहे की जाणार. ही भीती त्यांच्या मनात मला आहे. मी जी पार्टी सोडतो त्या पार्टीच्या सर्वोच्च नेतृत्वावर, आदरणीय पवार साहेबांवर, आदरणीय सुप्रियाताईंवर विश्वास आहे. ते या सगळ्या कार्यकर्त्यांचं व्यवस्थित पुनर्वसन करतील. त्याच्यामुळे मला कुठलाही इमोशनल ड्रामा खेळायचा नाही. त्याच्यामुळे मला खात्री आहे की सन्मान्य पवार साहेबांनी, सन्मान्य सुप्रियाताई सुळे ज्या कार्यकर्त्यांनी पार्टी सांभाळली त्यांचं योग्य ते भलं नक्की करतील. आता तुम्ही एकटे लढणार की तुमचं पॅनल किंवा आणखीन काही? मला लढताना 4 ते पॅनल करावं लागतं. तुम्हाला कायदा माहिती आहे की 1 अ ब क ड ला 4 बटणं दाबली तरच बीप वाजते. त्याच्यामुळे मला जर लढायचं असेल तर ते 4 उमेदवार घेऊनच लढावं लागलं. ताई म्हणाल्या की पक्ष नाराजीवर नाही तर प्रोफेशनलिझमवर चालतो. हे सांगतो म्हणून तर मागच्या काळात तुम्ही सगळे माझे मित्र आहेत पुण्यातले, खूप इमोशनल मी झालो होतो. आज मी बिलकुल इमोशनल झालो नाही. कारण की राजकारण हे भावनांपेक्षा या ठिकाणी समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून चाललं जातं. आणि माझा मी तुमच्यावर आता जो प्रस्ताव आलाय ती भूमिका सगळ्यांना पटतीये, तुम्हालाच का पटत नाही? असं काही राजकारणामध्ये पटत नाही पण म्हणते. राजकारणामध्ये बहुमताला या ठिकाणी सन्मान मिळत असतो. माझ्या पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना या संदर्भात बहुमताचा आकडा तिकडे असेल आणि त्यांना एक अमुक भूमिका मान्य असेल तर माझी तक्रार नव्हती, नाही आणि उद्या सुद्धा नसेल. ताईंनी जाहीर आव्हान दिलंय तुम्हाला, जर वैचारिकच मुद्दा असेल तर मी तुमच्यासोबत डिबेट करायला तयार आहे कुठेही. असे माझ्या आयुष्यामध्ये असा प्रसंग कधीच येऊ नये की मी माझ्या म्हणजे सुप्रियाताई सुळे माझ्या मोठ्या बहीण आहेत, माझ्या पाठीराख्या आहेत, माझ्या सर्वोच्च नेत्या आहेत. त्याच्यामुळं त्या काय मला बोलल्या ती मी प्रेस पाहिली नाही, पण तरी सुद्धा मला कुणाबरोबर डिबेट करायचं नाही. आणि अगदी डिबेट करायची वेळ आली तर मी निश्चित या ठिकाणी शांत राहणं पसंत करेल. मला आजही उद्याही माझी तुम्हालाही विनंती राहील, कुठल्याच प्रेसनी पवार परिवार, राष्ट्रवादी परिवार या संदर्भामध्ये कुठेही मला प्रश्न विचारू नये. कारण की तो माझ्या आयुष्यातला एक खूप मोठा नाही का या ठिकाणी माझं ते ऍसेट आहे की ते माझं एकूण नाही का मी आयुष्यात कमवलेलं ते माझं प्रेमाचं एक डिपॉझिट आहे. त्याला कधी डाग लागू नये अशी माझी इच्छा आहे. ताईंनी आता सांगितलं की माझं पोट खूप मोठं आहे, काही गोष्टी बोलले तर अवघड होईल. मग एका अर्थाने ते तुमच्यावर पण काही गोष्टी सोडतंय. मला माहिती नाही या ठिकाणी असं काय आहे म्हणायचं त्या काय बोलले ते मला माहिती नाही, पण मला त्या संदर्भामध्ये काहीच उत्तर द्यायचं नाहीये. मी जर एवढं प्रामाणिकपणे माझं भाष्य करत बाहेर पडतोय तर मला असं वाटतं की कोण माझ्याबद्दल काय बोललं, कुणी माझ्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त केली, यावर मला ऍक्शनला रिॲक्शन द्यायचीच नाही. मला माझा प्रवास ठरवायचा आहे. त्या प्रवासामध्ये मी इफ अँड बट, जर अँड तर आणि कोणी काय बोललं म्हणून त्याच्यावर मी भाष्य देणार नाही. काही दादा गटातले सहकारी असेही आरोप करत होते पाठीमाग, मी ऑन रेकॉर्ड नाही, की भाजपवाल्यांनीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला लावलेल्या आहेत. अरे मी खुल्लं सांगतोय की मी भाजपच्या विरोधामध्ये या ठिकाणी माझा प्रवास चालू ठेवला होता, तो उद्या सुद्धा राहील. मी काही केलं तरी भाजपमध्ये जाणार नाही, हा माझा विषय क्लिअर आहे. राहिला विषय त्या का पुण्याच्या कॉन्टॅक्ट मधला, तर मी असे माझे दोन मोबाईल्स असतील, माझा ड्रायव्हर किंवा माझे त्या बरोबरचे राहणारे जे काय टीम माझी गाडीत असतील त्यांच्या मोबाईलचा सीडीआर तपासून पाहावा. भाजपच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठल्या नेत्याचे जर मला कॉल किंवा मेसेज आले असेल असं आहे की मला कुठला स्पेस मी डोळ्यासमोर ठेवत नाही. मला माझा प्रवास कुणावरही टीका न करता, खास करून माझ्या राष्ट्रवादी परिवारावर मला समोर किती जरी हल्ले आले तरी त्या संदर्भात मला टीका करायची नाही. सबसे पहले मैं आपका आभार व्यक्त करता हूँ जो आए यहाँ पर, उसके लिए मैं आपका आभार व्यक्त करता हूँ. आज 26 साल 6 महीने और 14 दिन का राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, पुरानी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओरिजिनल और अभी की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र जी पवार पार्टी, इस पार्टी का मेरी आज तक की जो जर्नी है, जो एक क्या इस 26 साल का एक एक्सपीरियंस है, वो लेकर मैं आज पार्टी छोड़ रहा हूँ. ये पार्टी छोड़ते हुए किसी के बारे में मेरे कोई गलत ख्याल नहीं है या कोई किसी के ऊपर मैं कुछ बयान करना नहीं चाहूंगा. मैं संविधान मानने वाला कार्यकर्ता हूँ. लोगों के रोज के जो गंभीर सवाल है, जो गंभीर समस्या है,
उसके ऊपर आवाज उठाने वाला एक कार्यकर्ता हूँ, और इस नाते जो मुझे मेरे मन को जो अच्छा लगा उस हिसाब से मैं बाहर निकल रहा हूँ। इसमें पार्टी का कोई दोष नहीं है, पार्टी का कोई कार्यकर्ता या नेता का कोई दोष नहीं है, ये मेरा अंदरूनी फैसला है और मैं ये चाहता हूँ कि ये मैं बड़े सुकून से, बड़े आराम से और बड़े प्यार से ये फैसला ले रहा हूँ। लेकिन ये फैसला आपने उस वक्त दिया जब बात चल रही है कि दो एनसीपी जो पहले विघटित हुई थी वो एक साथ आ रही है, और आप इस बात को लेकर अपोज कर रहे थे लगातार, और इसका अपोजिशन है आपको। देखिए, पुराना क्या हुआ मुझे पता नहीं, लेकिन आज जब मैंने पार्टी छोड़ी है तो आज से मेरे आखिरी सांस तक पार्टी के नेता, पार्टी के सुप्रीमो, पार्टी की विचारधारा और पार्टी के अगला जो नहीं क्या उनका यानी उनका जो नहीं क्या आगे का रास्ता रहेगा, उस बारे में मुझे कोई भी टिप्पणी करनी नहीं है। मैं सोच समझकर बड़े शांत स्वभाव से पार्टी छोड़ रहा हूँ। इसमें मेरा किसी के ऊपर कोई ब्लेम नहीं है और ना ही इसके लिए मुझे कोई ब्लेम गेम खेलना है। मेरी आपसे भी रिक्वेस्ट रहेगी कि मैं सोच समझकर मेरा अगला 25 साल का पॉलिटिकल करियर सामने रखकर पार्टी से विदाई ले रहा हूँ। आगे मुंबई गए थे, क्या चर्चा हुई? मैं सबसे पहले माननीय सुप्रियाताई सुले, उसी के साथ माननीय शशिकांत जी शिंदे जो हमारे प्रांत के अध्यक्ष है, उनका आभार व्यक्त करता हूँ कि जिन्होंने मुझे काफी टाइम दिया, मेरी बात सुनी। उनके सामने मैंने आने वाले चुनाव के बारे में काफी मुद्दे रखे, उन सारे मुद्दों के ऊपर उनकी चर्चा हो गई और मुझे ऐसे लगता है कि एक अच्छा माने का एनसीपी परिवार जिनके साथ मुझे काम करने का मौका मिला, ये मेरी जिंदगी की सबसे बड़ी असर है। आप इलेक्शन आगे का लड़ने वाले ऐसे अपने मैं पीएमसी का आने वाला 2000 यानी अभी का 2025 और चुनाव की डेट और नतीजे का जो दिन है वो 16 जनवरी 2026 है। तो 25-26 की ये कॉर्पोरेशन की इलेक्शन है, जो चुनाव है, मैं वो लड़ रहा हूँ। मैंने कोई पार्टी सामने रखी नहीं है। आज सिर्फ यहाँ से बाहर निकलना है। जिन्होंने मुझे वोट किया है, जिन्होंने मुझे आज तक यानी पार्टी ने मुझे मौका दिया, उसी के साथ लोगों ने मुझे वोट किया, इसलिए इस म्युनिसिपल कॉर्पोरेशन में काम करने का मुझे मौका मिला। और आज उनका अगले 2 दिन में उनके सारे जो क्या ख्याल रहेंगे, उनकी जो भी बातें रहेंगी, वो सुनकर मैं मेरी जो जर्नी रहेगी वो तय करूंगा। दादा, आप कह रहे हैं कि आपके इनर कॉन्शियस की वजह का फैसला है ये, लेकिन ऐसा क्या हुआ पिछले 10-15 दिनों में कि आपको ये फैसला लेना पड़ा? आप तो अच्छा खासा शहर अध्यक्ष पद पे काम कर रहे थे। कुछ बुरा हुआ नहीं है, सिर्फ चुनाव किस मुद्दे पे मुझे लड़ना है ये सोच समझकर जिस हडपसर कॉन्स्टिट्यूंसी ने मुझे करीबन 1,28,000 वोट यानी 1,27,668 वोट मुझे दिए, उनके सामने कहीं पर मुझे गलत तरीके से आगे जाना नहीं है, गलत तरीके से फेस करना नहीं है। इसलिए हडपसर के मतदाताओं को और जिस कार्यकर्ता ने मुझे वहां पर ताकत दी, उनके नजर में हमेशा मेरी इज्जत बरकरार रहे, ये सोचकर मैंने ये रिजाइन किया। कुछ दिनों में चुनाव होने वाले और आपने इस्तीफा दिया है, क्या ये सही है? देखिए, चुनाव आते जाते हैं, कुछ तो लोग नेताओं को मिलकर अगले घंटे 2 घंटे में बीजेपी जैसी पार्टी जाते हैं। मेरा वैसा कुछ नहीं। मैंने मेरे पार्टी के जो सुप्रीम है उनके साथ ये बात रखी। आज बड़े आराम से यहाँ पे मैंने प्रेस कॉन्फ्रेंस की। आज आपने यहाँ पर बुलाया इसलिए मैं आया हूँ। एक्चुअली मैं पार्टी ऑफिस आके प्रेस कर रहा था, लेकिन वहाँ पे माननीय सुप्रिया थी और मुझे ये मेरे एथिक्स ये कहते कि मैं पार्टी का रिजाइन दे रहा हूँ, तो मुझे पार्टी के ऑफिस में जाकर कोई प्रेस कॉन्फ्रेंस लेने का अधिकार नहीं है, हक नहीं है। और आपने यहाँ पर बुलाया इसलिए मैं आया हूँ। थैंक यू वेरी मच।